भाजपचे सर्व नगरसेवक शहर विकासाची कामे करतील आणि सोलापूरकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्यात येईल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत लोकांनी मोठा विश्वास टाकत भाजपला सत्ता दिली। तब्बल 87 जागा जिंकून दिल्या। यामुळे भाजपचे सर्व नगरसेवक शहर विकासाचं काम करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी दिलेला शब्द ते पूर्ण करतील असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महापालिकेत पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नूतन महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। सोलापूर महापालिकेतील दोन्ही निवडी बिनविरोध होणं अपेक्षित होतं। यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे धन्यवाद। सोलापूर शहरवासियांनी भाजपला मोठं बहुमत दिलं। निवडणूक संपली आहे, आता शहर विकासाला प्राधान्य देऊया। सोलापूरकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्यात येईल। समसमान निधीच्या अटीवर विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, तो शब्द पाळणार का या प्रश्नाच्या उत्तरात बोलताना पालकमंत्री म्हणाले की सभागृहामध्ये कामकाज महापौर चालवतात। विरोधी पक्षासह सर्वांना घेऊन ते काम करतील। सकारात्मक भूमिका घेऊन विरोधक राहिल्यास आम्हीही सकारात्मक भूमिका ठेवू। शहर विकासात सर्वांची भूमिका सकारात्मक आवश्यक आहे। लोकशाही सक्षम ठेवण्यासाठी विरोधी पक्षाचं अस्तित्व महत्त्वाचं आहे। विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय महापौर घेतील। आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, खास करून विरोधी पक्षातल्या सहकाऱ्यांनी सहकार्य केलं आणि निवडी बिनविरोध केल्या, त्यांना मनापासून धन्यवाद। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान होणं अपेक्षितच नाही। एवढा मोठं बहुमत सोलापूर शहरातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलं आहे। 87 जागांचं बहुमत असताना मला वाटतं कुठली निवडणूक विरोधी पक्षानं लढावी असं बहुमत त्यांच्याकडे किंवा असं मतदान त्यांच्याकडे नाही आहे। त्यामुळं आता निवडणूक संपलेली आहे। आता शहराच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायला लागेल। आमच्या विरोधी पक्षाच्या सहकार्यांनाही सोबत घेऊन पुढे जायला लागेल। आम्ही शहराच्या विकासाला प्राधान्य देऊ। आता निवडणूक झाल्यानंतर मला वाटतं बाकीचे राजकीय विषय संपलेले आहेत। स्वीकृत सदस्य निवडी संदर्भात बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की सत्ताधारी पक्ष या संदर्भात निर्णय घेईल। या संदर्भात सर्वांनी मिळून चर्चेअंती निर्णय घेतील। स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा अधिकार पुन्हा महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो महानगरपालिकेच्या पक्षाला आहे, गट नेत्याला आहे आणि आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे। त्यामुळे तो त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत, ते त्यांचा निर्णय घेत। नेहमीप्रमाणे भाजपचे विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे दोन्ही आमदार अनुपस्थित राहिले। याकडे लक्ष वेधलं असता पालकमंत्र्यांनी तेही आनंदात आहेत, नेहमी चांगल्या गोष्टी घडतात। दोन्ही आमदारांनी आपल्या फेसबुकवर नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत असं त्यांनी सांगितलं। ते दोघंही आनंदी आहेत, त्यांच्या आनंदाची आपण फार चिंता करताय। ते खूप आनंदी आहेत आणि त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट आपण बघितल्या, अकाउंट चेक केलं तर अकाउंटवर त्यांनी महापौरांचं अभिनंदन केलेलं आपण पाहाल। त्यामुळे अनावश्यक गोष्टीवर चर्चा होणं मला वाटतं उचित नाही। आनंदाचा दिवस आहे। सोलापूर शहराला 3.5 वर्षाच्या मधल्या गॅपनंतर महापौर आणि एवढी कर्तृत्ववान शहरातले बॉडी आपल्याला मिळालेली आहे। तर माझं म्हणणं आहे की आता आपण या गोष्टीचा आनंद व्यक्त करावा आणि आनंदही साजरा करावा। आपण शहराचे नागरिक आहात। आपल्याही शहराचं काम करत असताना हे सगळे लोक खूप चांगलं काम करतील आणि आपल्यालाही काम करत असताना याचा नक्की अनुभव येईल। यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, नगरसेवक अनंत जाधव, किसन जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते।